यानंतर बातमी सांगलीमधली. सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्याच्या वाढत्या पाणी पातळीत ती पाहतात. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाकडून इंडियन आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सोबत सैन्य दलाची 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये कृष्णाकाठी दाखल झाली आहे. कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि कोयना धरणातला विसर्ग या पार्श्वभूमीवर आता पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून या ठिकाणी पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. येणाऱ्या दिवसामध्ये काही घडू नये म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये एनडीआरएफला पथकाला सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि आता एक कॉलमचा आपण इंडियन आर्मीच्या देखील आपण ॲडव्हान्समध्ये आता मागून घेतलेली आहे. ते आत्ताच जिल्ह्यामध्ये हजर झालेली आहे. आवश्यकताप्रमाणे त्यांची सेवा सुद्धा आपण वापर करण्यात येणार आहे. जसं आपण अगोदर मागणी केल्याप्रमाणे ॲडव्हान्समध्ये बॅकअप म्हणून आपल्याकडे रिझर्व्हसाठी आपल्याकडे एक कॉलम इंडियन आर्मीचा आपल्याला सेवा आपल्याकडे प्राप्त झालेली आहे.